हल 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 जरा 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 धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ बंसी बजाने
श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री संत गुरुबा काका महाराज, अगस्ती मुनी महाराज की, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ दीन शंभो मज कोण ताई. डकवाडी क्षत्र पुण्य पावन, तेथे मुनी अगस्तीचे अधिष्ठान. गुप्त रूपे गंगा सेवा, हे त्रिवार सत्य सत्य. असो गेले 5 दिवस अगस्ती मुनींच्या दरबारामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने ही परम पवित्र अशी अतिसुरस रमणीय कथा श्री अगस्ती मुनी चरित्र आपण पाहत आहोत. आता सहज माझ्या मनामध्ये आलं हे चौघ पाहून. कथा म्हटले की संगीताशिवाय कथा नाही. मलाही पहिल्यापासून वाटायचं मला आमच्या इकडचे तिकडे गोळा करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये कलाकार, डकवाडीमध्ये प्रत्येक घरात एक कलाकार आहे. आणि हे तर असं मातबर आहे, कामापुरतं मस्त त्यांच्याकडे व्यवस्थित आहे. या ठिकाणी अमोल महाराज आहेत, योगेश महाराज, गणेश महाराज आणि आपले लक्ष्मण दादा. कथेला गोडवा म्हटलं की कथेमध्ये संगीत पाहिजेच. आणि कालच मला सांगितलं तुम्ही महाराज जरा उशिरा या, म्हणजे कथासारखं तुम्ही कथाकार आहेत असं वाटेल लोकांना. त्यांची तीच इच्छा आहे, कारण हे पूर्ण माझ्यावर प्रेम करतात. आज नाही, बऱ्याच वर्षापासून. मात्र माझं कसं ठोकसाळ असतं, जसं नवनाथ महाराजांचं कीर्तन तशी आपली कथा. आज खूप आनंद झाला, कारण कथेच्या अगोदर इतका सुंदर जप यांनी म्हटला म्हणून कथेमध्ये आता जप नाही ऐकला. खूप मस्त. सराव जर झाला का, माझ्या बरोबर हे 3-4 राहिले. आम्ही साध्या कथा जे 1.5 लाख 2 लाख महाराज घेते, आपल्याला काय 50,000 मध्ये कथा घ्यायला. आनंद वाटला. अगस्ती मुनींचा हा प्रसाद आहे. आपण आतापर्यंत कालच्या कथेमध्ये अगस्ती मुनी व पितर यांची भेट आणि त्यांचा संवाद पाहिला. कालच्याच कथेमध्ये आपण लोपामुद्रा यांचा जन्म आणि लगेच त्यांचा विवाह पण पाहिलेला आहे. असा पुण्य पवित्र हा जो सोहळा आहे, सोहळा आपण काल घेतलेला आहे. आज अगदी 5 वाजेपर्यंत कथेला फक्त काही मीठ उरलेले आहे. ते म्हणतात ना, थोडंच खावं पण चांगलं खावं. मग जास्त भोजन करून जास्त बेजारी करून नाही घ्यायची, थोडंच खायचं, पचेल तेवढंच खा. आणि त्याच उक्तीप्रमाणे आपण अगदी 30 ते 35 मिनिटामध्ये आपण कथा घेणार आहोत. आजची कथा अतिशय गोड आहे. मी सांगत असतो
आपणा जवळ सर्व आहे, प्राप्त आहे, मात्र आपणाला अप्राप्त आहे असं वाटतं. प्राप्त आहे असं वाटणं म्हणजे अद्वैत अधिक अभेद स्वरूपाचं ज्ञान झाल्यासारखं. आणि ज्यांना वाटतं की मी अप्राप्त आहे, लक्ष द्या, अप्राप्त म्हणजे द्वैत आणि भेदात्मक दृष्टी. म्हणजे प्राप्त असणं वाटणं म्हणजे पुण्याची वाटचाल आहे, आणि अप्राप्त वाटणं म्हणजे या ठिकाणी अधोगतीकडे वाटचाल आहे. सर्व काही प्राप्त आहे म्हणजे मला भगवान परमेश्वराची मला ओढ लागणं हे प्राप्त आहे. आणि भगवान परमेश्वराजवळ विश्वास न संपादन करणे म्हणजे मला अप्राप्त आहे. जेवढी अप्राप्त माणसं आहेत आपण त्यांना भाविक तर म्हणू शकत नाही, कारण भाविक म्हटलं की म्हणजे अप्राप्त एक दुःखाला कारण आहे आणि प्राप्त पुण्यगतीला कारण आहे. आणि अखंड स्वरूपाने या ठिकाणी पुण्यगतीला प्राप्त असणारे आपले अगस्त्य मुनी आणि कालपासून त्यांच्या सहचारिणी सौभाग्यवती धर्मपत्नी लोपामुद्रा यांचा विवाह झालेला आहे. आणि आता लग्न झाल्यानंतर त्या मांडवामध्ये किंवा वडिलांच्या घरामध्ये मुलगी जास्त दिवस राहत नाही. सर्व ऋषीमुनी आहेत, सर्व देवलोक आहेत आणि सर्वजण निघणार आहेत, निघण्याची ते तयारी करत आहेत. आणि तयारी करत असताना देवलोक म्हणतात आम्ही चलतो. ते कुणाला म्हणतात? तो अगस्त्य मुनींचे तर या ठिकाणी आईवडील नाही, ते एकटेच आहेत. ते सांगतात जो विदर्भ नरेश आहे त्याची आज्ञा घेतात. मात्र बृहस्पती सांगतात जेवढे जेवढे पाहुणे आहेत ना लग्नाला, लेकीच्या लग्न आलेले, त्या पाहुण्यांनी कधी जायचं असतो? जोपर्यंत लेक आपल्या मालकाबरोबर सासरच्या वराडाबरोबर ते या गावातून बाहेर जाऊ शकत नाही तोपर्यंत वराडानं कुठंही हलायचं नाही. आज जरा काही वेगळंच असतं ह्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये वेगळंच आहे. काय वेगळं आहे हो? अक्षदा पल्ला, नवरी जाणं नवरदेव जाणं. इकडं मोटरसायकल केक 4 चाकी वाहनामध्ये बसलं की निघालेले हे नवरी. कधी परत फोन विचारायचं का हो कधी गेली नवरी? मग ते जाऊ संध्याकाळीचा जरा वेळ झाला होता नाही गेली. ते तसं नाहीच. जोपर्यंत मुलगी जात नाही तोपर्यंत कुणीही त्या लग्न मंडपामधून हलायचं नाही. हा रिवाज आहे, आताच नाही पूर्वीच आहे. आणि मग आता हिंदू धर्मामध्ये काही चालीरीती 16 संस्कार, त्यापैकी हा संस्कार आहे. आनंदामध्ये लग्न सोहळा झालेला आहे. काल आपण उत्कृष्ट छान पद्धतीने तो सोहळा साजरा केला आहे. त्या लग्न मंडपामध्ये स्वतः सद्गुरू आहेत आणि माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. जर सद्गुरूंची आशीर्वाद प्राप्त झाला तर त्या माणसाला सर्वस्व प्राप्त होतं. बृहस्पती आहे, लग्न सोहळा पार पडलेला आहे. आणि आता या ठिकाणी भगवान शंकर आहेत, आधी करून सर्वच आहे. अहो नाही, लग्नासाठी काल लग्नासाठी समुद्र सुद्धा आला होता. कारण समुद्राला माहिती आहे आपणाला आमंत्रण दिलेलं आहे आणि आपण जर न जावं तर मग आपलं काय खरं नाही. पुन्हा जर बाबा अजून चूळ भरली खूप अवघड आहे. तुम्हाला सांगू का, जेव्हा अगस्त्य मुनी चूळ घेतात त्या कालिके दानवाचा अंत करताना, त्या समुद्रानं फक्त एक विनंती केली होती अगस्त्य मुनींना, तुम्ही मला एका ह्याच्यामध्ये आचमन करा
ते काय नाही, पण यामधल्या जीवांचं काय? तेव्हा अगस्त्य मुनी सांगितलं ते जे जीव आहेत, कारण सूर्य थांबवला होता. आजचा दिवस, आजच्या दिवसामध्ये जोपर्यंत कालिकेचा अंत होत नाही तोपर्यंत एकही मधला जीव नाश पावणार नाही. आणि जे मृत्यू पावले आता कदाचित युद्धामध्ये, तर त्या सर्वांना जल झाल्याबरोबर ते मृतात्मा जे जल आहेत, जीव आहेत, जलचर आहेत, ते सर्व पूर्वत होतील. आणि मग याला भीती वाटली आणि मग तोही लग्नाला होता. आणि तो लग्नाला कसा असा आला होता का? असा आता जर तुम्हाला म्हटलं जाबरमध्ये महाराज तुम्ही रोज 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 रोजच सांगता गुप्त रूप स्वरूपानं गंगा डकवाडीमध्ये आहे, गुप्त रूप गंगा आहे कुठे दाखवा. तर गंगा जी गुप्त स्वरूपान आहे ती कोणालाही दिसत नाही. आणि ज्याला दिसेल तो भाग्यवान वेगळाच असतो. आपण फक्त म्हणू की तो आड जो आहे तिथं गंगा आहे आणि आहे. तसं हा जो समुद्र आहे, समुद्र आलेला आहे, तो गुप्त स्वरूपान आहे. आणि आता मात्र या ठिकाणी सर्वजण निघतात. आणि त्या अगोदर आता मुलीला सासरी पाठवायचं आहे. आता सासरी पाठवताना सासरला मुलगी जाणार आहे का हो? आता गेल्यानंतर कोणी एखाद्या मठामध्ये जाणार, म्हणजे एखाद्या बंगल्यामध्ये जाणार आहे का? एखाद्या कोण्या नगरामध्ये जाणार आहे का? नेमकं कुठं जाणार आहे? तर मुलगी आश्रमाकडे जाणार आहे. बरं, आश्रम तर काय झोपड्या वगैरे आहेत का? नाही, वडाच्या झाडाखाली जाणार आहे. कदाचित पिंपळाचं झाड असेल, कुठे समजा चिंचेचं झाड असेल, अनेक झाडं आहेत. कुठेही त्या झाडाखाली जिथं ऋषी जातील तिथं तो तिथं आश्रम ती थाटणार आहे. प्रवरा नदीच्या काठी अंकलेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी ते राहत असत. आणि आता निघणार आहे असं म्हटल्यानंतर सर्वजण त्या त्या अवस्थेमध्ये आहेत. आता मुलीचं लग्न आहे आणि मुलीला आता वाट लावायचं आहे. सर्वजण येतात. धर्मपत्नी लोपामुद्रा आहे, साक्षात देवगुरु सुद्धा आहे, ते महान नारीला वंदन करतात. सर्वजण अगस्त्य मुनीला वंदन करतात. आणि आता मात्र लोपामुद्रा यांची आई आणि वडील म्हणजे विदर्भ नरेश आपल्या मुलीकडे पाहतात. आणि ते जेव्हा आपल्या मुलीकडे पाहतात, आता पाहत असताना त्याच्या मनामध्ये नेमकं काय असणार आहे? फक्त एकच आहे, मुलगी तर जाणार आहे, नेमकं ती सासरी तर जाणार नाही, कारण जंगल तिचं सासर आहे. मनामध्ये त्यांच्या सोडून या माहेराला लेक निघाली सासरला. सोडून या माहेराला लेक निघाली सासरला. सोडून या निघाली सासरला.
दोघांची सेवा करण्या एक निघाली सासरला सोडून या माहेरा एक निघाली सासरला सोडून या माहेरा माहेरला जेव्हा माहेर सोडून जेव्हा सासराला एक जाते या गीतामधून ते सांगितलं आहे. जेव्हा लेक माहेरला जाते तेव्हा आई वडिलांची अवस्था काही वेगळीच असते. लक्ष द्या. खऱ्या अर्थानं आईनं सांत्वन करायचं असतं लेकीचं, मात्र या ठिकाणी उलट काय आहे, लोपामुद्रा याला शांत करते. आई तू रडू नकोस, मी जिथही जाणार आहे त्या ठिकाणी सुखी संसार करणार आहे. मनामध्ये कसलाही खेद करू नको. मुलगी सांगते जी आता अगस्त्य मुनीचे धर्मपत्नी झालेली आहे, जी वैदर्भ राजाची मुलगी आहे, जी सुशील आहे, जी गुणवान आहे. काही रूपवान असतात मात्र गुणवान असतात, काही गुणवान असतात मात्र रूपवान असतात. या ठिकाणी रूप आहे, संयम आहे आणि गुणवान सुद्धा आहे. अशी लोपामुद्रा ही मुलगी आपल्या आईचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करते. कण्वा सारखा मुनी आपल्या एकूण एक मुलीसाठी शकुंतलेसाठी रडू लागला. जनकासारखा विदेही जानकीसाठी रडला. पर्वतासारखा पहाड पार्वतीसाठी रडला. इथं वैदर्भ राजा रडतो या लोपामुद्रेसाठी. अहो हे राजा रडला त्यात नाही, देवगुरु बृहस्पती यांच्या सुद्धा डोळ्याला पाणी आलेलं आहे. आणि अशा या ठिकाणी जर पाहिलं तर वडिलांचं प्रेम असतं मुलीवर. तुम्ही सांगा, मुलीवर वडिलांचं प्रेम जास्त का आईचं प्रेम जास्त? मुलीवर कोणाचं प्रेम असतं जास्त? वडिलांचं प्रेम विशेष असतं मुलीवर. जे कारण मी तुम्हाला सांगत बसत नाही, इतकं प्रेम असतं विचारूच नका. एक कथा तुम्हाला मी सांगतो. मुरारी बापू आपल्या भारतातच नाही जगतामध्ये ज्यांची ख्याती आहे असे मुरारी बापू, त्यांच्या मुलीचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याबरोबर मुलगी आता जाणार आहे आणि मुलगी जात आहे असं पाहिल्याबरोबर मुरारी बापू ऐश्वर्य संपन्न संत आहेत. ते फक्त नजर मुलीची आणि बापूंची झाली तेव्हा बापूंच्या डोळ्यातून घळा 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 पाणी आलं. विदेह मुक्तीचा संदेश देणारे बापू यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज ती मुलगी आहे, मुलगी रडवतेस. आणि म्हणून तुम्हाला एक कथा सांगून जाईल. समजा लग्न आहे, लग्नामध्ये मुलगी, आताचा काळ पूर्वीचा नाही, पूर्वीचा काळ खूप होता. बैलगाड्या असायच्या, ते त्याला ते तट वगैरे बांधायचे आणि मग त्याच्यामध्ये वराड यायचं, वराड वगैरे त्याच्यामध्ये यायचं. त्या बैलगाड्या गेल्या, पुन्हा काय थोडं ते ट्रक वगैरे, पुन्हा आता ते ट्रक सुद्धा बंद झाल्या. आता स्पेशल लक्झरी मध्ये सीटाच्या असायच्या. आता तर
त्या VIP लक्झरी आणि त्याला काय म्हणतात ते स्लीपर, म्हणजे आराम जाणे आणि आराम असं. सर्व लग्न मंडप सजलेला आहे, झालेला आहे. जेवण सर्व झालेले आहेत. ब्रह्मदेवाने सारं काढलेलं आहे. आणि मग आता लग्न झाल्यानंतर मुलीकडचे ज्या धावपळ करीत नाही, धावपळ जे करतात ना ते मुलाकडचे धावपळ करतात. का धावपळ करतात होते? कुठेतरी रुकवत माळलेला असतो, तो दिवाण असतो, ड्रेसिंग टेबल असतो, त्याच्यावर भांडे असतात. आणि मग त्या भांडे घेण्यासाठी ते लगबग करतात. ते कुणीकडचे? नवरदेवाकडचे. तुम्हाला आजही सांगतो, घरात जर भांडं बघितलं का, ह्याचं एक बी भांडं नाही. तांब्यावर नाव आंधन, गिलासावर नाव आंधन, वाटेवर नाव आंधन. मग ह्याची आई फक्त काय करते, दारामध्ये जे असतात ना फुटके कप ते घ्यायचे आणि ती कप नुसता खाली पडावा, कप खाली पडावा असू नको. मला किती त्रास देते ते. तुला वर डोळे आहेत का? तुला खाली डोळे नाहीत का? नीट समोर बघून चाला येत नाही का? असलं कसं तुझ्या आईचं संस्कार आहेत? अगं तो कुठे एक फुटका कप घेतला अर्धा डझन, तिनं 70,000चे भांडे आणलेत ना. आणि अशी ही जी मुलगी आहे, मुलगी निघाली, लक्ष द्या, मुलगी निघते. मी तुम्हाला बापाचं आणि मुलीचं प्रेम सांगतोय. जेव्हा मुलगी निघाली मानवाच्या बाहेर, आता तिथं फ्लॅट उभारले आहे, कार आहे, कार फुलानं सजवली आहे. त्या गाडीमध्ये एखादा कलवरी असेल, ड्रायव्हर असेल आणि हे नवरा बायको. गाडीमध्ये मुलगी बसणार आहे आणि गाडीमध्ये मुलगी बसल्यानंतर एक पाय गाडीमध्ये आहे आणि एक पाय तिचा खाली आहे. मध्ये मालक बसलेले आहेत. मालक म्हणतात, अगं ये बस. ड्रायव्हर गडबड करतात, चलो का मी? दरवाजा अर्धा उघडाच आहे. ही कोणाकडेही पाहत नाही. भाऊ जवळ आला, भावाला सांगते बाबाकडे लक्ष दे. बहीण जवळ आली, बहिणीला सांगते अगं बाबाकडे आणि आईकडे लक्ष दे. आईला मिठी मारते. मात्र मिठी मारताना जेव्हा गळ्याला मिठी मारते, आईला बिलपते, पण असे डोळे उघडून ती फक्त बापाला शोधते. अशा मुलीचा पाय गाडीत आहे, एक पाय खाली आहे. पण तुम्हाला सांगू का, तो जो बाप आहे ना, बाप, तो बाप कुठेतरी मंडपाच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये असतो. तो विचार करीत असतो, बँडवाल्याचे पैसे किती द्यायचे, हे फटाके आणले उडवाय त्याचे किती द्यायचे पैसे, आचार्याचे पैसे द्यायचे किती दिले काय नाही, आता मंडप ते खोलणार आहे त्यांना द्यायचे पैसे, नेमकं काय करायचं आहे. ते कुठेतरी कोपऱ्यात असतं. त्याचं अंतःकरण उमाळून येतं, मात्र डोळ्यातून थेंबच येत नाही. मात्र ती जी मुलगी आहे, जोपर्यंत तिची आणि बापाची नजर होत नाही आणि बाप तिच्या जवळ येत नाही आणि एकदा डोक्यावरून हात फिरवला का मुलीचं समाधान होतं. बापाला घट्ट मिठी मारते आणि फक्त बाबाला सांगते, बाबा मी तुम्हाला सांगू का हो, जर आई जर तुम्हाला काय बोलली का, तुम्ही शांत राहा बरं का, तुम्ही शांत राहा. आई बोलते, आईकडे तुम्ही लक्ष करू नका, तुम्ही शांत राहा आणि माझ्याकडे येऊन जा. हे शब्द मुलीचे आहेत. आणि असंच या ठिकाणी हे लोपा मुद्रा निघल्यानंतर काय त्या आईवडिलांच्या वेदना असतील. अरे ना घर ना दार, असे आता कुठं जाणार आहेत. तशी अगस्त्यमुनी अगोदरच तयारी करून पण ठेवली होती. आणि याच्यामध्ये सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी
अशा पद्धतीने या ठिकाणी आई प्रेम करते, बाप प्रेम करतात, देव गुरु प्रेम करतात. आणि आता बृहस्पती सांगतात पाच जणांचा किती राहणारा अहो मुलीला जाऊ द्या, ऐकत नाही. आई वडील आहेत ते. आणि मग बघता बघता विचार करतात अगस्त्य मुनी आणि लोपामुद्रा स्वतः जातात अगस्त्य मुनी आपल्या सासूकडे आणि सासऱ्याकडे. ते त्यांना सांगतात अहो तुमच्या मुलीला मी सुखात ठेवतो, नका काळजी करू. आणि आता मात्र या ठिकाणी अगस्त्य मुनी आणि लोपामुद्रा निघाली आहे. आणि निघाल्यानंतर ते या ठिकाणी अकोलेश्वर या ठिकाणी निघतात. तिथं अकोले मोठा मठ आहे अगस्त्य मुनींचा. काही दिवस तिथं येतात आणि तिथून अगस्त्य मुनी गंगाधरला जातात. लक्ष द्या, लक्ष द्या. जेव्हा ते गंगाधरला जातात ना तिथं बरेच दिवस काही दिवस शांत राहतात. अगदी आनंदामध्ये भगवान परमेश्वराची ते उपासना करतात, उपासना करतात. आणि आता उपासना करत असताना अगस्तीच्या मनामध्ये मी लग्न का केलं, लग्न मी का केलं, कारण पितरांचा उद्धार आहे. आणि मग अगस्त्य मुनी लोपामुद्रा यांचा संवाद होतो. पण ऐका आतापर्यंत त्यांच्या अंगामध्ये कोणते कपडे आहेत, तो वल्कल आहेत, वल्कल. माझा मालक जर संन्यासी असेल, ऋषी आहे, तर या ठिकाणी मी सुद्धा वल्कल धारण करते, असे वल्कल आहेत. दोघेही आता ते गंगा द्वारला गेले आहेत. आणि मग आता दोघांनाही पुत्र प्राप्तीची इच्छा झालेली आहे. आणि जेव्हा पुत्र प्राप्तीची इच्छा झाली तेव्हा महान पतिव्रता, ऐका महान पतिव्रता आपल्या अगस्त्य मुनी मालकाला काय बोलते पहा. खूप घेण्यासारखं आहे हो. जगामध्ये अनुसया माता असतील, मा सीतामाया असेल आणि लोपामुद्रा असेल. खूप घेण्यासारखं आहे. पतीवर किती प्रेम करावं आणि कसं प्रेम करावं हे लोपामुद्रेकडून शिकावं. किती मालकावर प्रेम करावं हे सीता मातेकडून शिकावं. लक्ष द्या, हे लोपामुद्रा मालकाला म्हणते हो बरोबर आहे, वंशवृद्धी झाली पाहिजे. तुमच्या पितरांचा पण या ठिकाणी आपल्या पितरांचा, आता तुमच्या नाही आपले झाले ना, आपल्या पितरांचा पण उद्धार झाला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगू का, सांगू. मग अगस्त्य मुनी म्हणतात सांग ना. हे जे अंगावर वल्कल आहेत ना, साधूंच्या वेशामध्ये संतती प्राप्ती करता येत नाही. खूप कारण आहेत, तुम्हाला तिथं सांगता येत नाही, थोडा वेळ आहे. थोड्या वेळामध्ये मोजकीच कथा करायची आहे. लोपामुद्रा सांगते तपस्वी जे वस्त्र आहेत आणि या वस्त्रावर मी तुमची वंशवृद्धीची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आणि मग ती सांगते काही क्षणापुरते जे वस्त्र आहे ते वस्त्र राजवस्त्र, जे इतर राजा लोकांना इतर जे वस्त्र असतात त्या वस्त्रांचा एक आभूषण करणं गरजेचं आहे. कारण साधूंचा वेश आहे. या साधूंच्या वेशामध्ये आपणाला पुत्र प्राप्तीसाठी ते कापड चलत नाही ते वस्त्र. आणि मग ते सांगतात मग आता काय केलं पाहिजे. तिने बऱ्याच इच्छा प्रकट केल्या. एक स्वतंत्र एक राजवाडा पाहिजे, म्हणजे चांगलं घर पाहिजे, आणि बऱ्याच संसार उपयोगी वस्तू पण सांगितल्या. आता पैसा तर जवळ नाही, मग आपण काय करायचं. आणि मग हा जो हे अगस्त्य मुनी आहेत, आता हे अगस्त्य मुनी नवीन आश्रमाची उभारणी करायची. कारण गृहस्थ आश्रमामध्ये काय लागेल काय सांगता येत नाही. अहो एक अंगामध्ये भगवे कपडे घातले आणि फक्त काकेमध्ये जोडी झाली का अमोल महाराज, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. आमच्या ब्रह्मदेव अण्णाला माहिती आहे, माझं लग्न होण्याच्या अगोदर आम्ही संन्यास घ्यायला घेत चाललो होतो. बरोबर आहे का. तुमच्या ह्या डकोडीमधूनच मी निघालो होतो. तेव्हा डकोडी मला माहीत नव्हते, अगस्त्य मुनी मला माहीत नव्हते. आम्ही असंच मधल्या मार्गाने पाक डोकीच्या कळमच्या पुढे आम्ही गेलो. इथं पंडित महाराजांची भेट झाली. त्यांनी काय थोडी चार गोष्टी सांगितल्या
थोडं आमच्यामध्ये परिवर्तन. पुन्हा चाकरला माऊलीकडे आम्ही महिना दीड महिना तिथे गेलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग पुन्हा हे सगळं सोडलं आणि मग पुन्हा आम्ही संसाराकडे आलो. त्याने एकच सांगितलं, संसार करा, संसार करा. संसार कसा करा? नीट नेटका करा, जसा होईल तसा संसार करा, पण भगवान परमात्म्याला विसरू नका. कलियुगामध्ये श्रेष्ठ गृहस्थ आश्रम हा. खूप त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही याच्यामध्ये आलो. कारण आळंदीला गेल्यानंतर थोडं आम्हाला त्याग जातो ना, म्हणून ते पेटी पण नाही घेतली. पेटी घेतली, आमच्या बाबांनी सांगितलं, काय रे हे पेटीमध्ये काय तुला देव मिळणार आहे का? घेतलेली पेटी पुन्हा ती प्रॅक्टिस सोडून दिली. पकवास घेतला, काय रे कातडं पडून कुठं मोक्ष मिळतो का? मग तेव्हापासून नामसाधना हे कुठलीच कला अवगत केलेली नाही. तसं या ठिकाणी संसार म्हटलं की सर्व वस्तू लागतात. घरामध्ये डेरा आला, त्या डेऱ्यावर पुन्हा झाका ताटली आली, त्याच्यावर पुन्हा एक थोडा ग्लास आला, पुन्हा एक घर आलं, 4 भिंतीचं घर आलं. घरामध्ये पुन्हा अनेक वस्तू आल्या, ड्रेसिंग टेबल आला. लग्नामध्ये पुन्हा दिवाण नव्हता, दिवाण घ्यावा लागला. म्हणजे काय संसारामध्ये काय, पुन्हा दूध शिल्लक राहिलं, वाटलं होत नाही, पुन्हा मांजर पाळा. घरामध्ये उंदरं झाली, अजून थोडं मांजर घरामध्ये फिरू द्या. म्हणजे सगळ्या वस्तू. दूध पाहिजे, गाय आणा. म्हणजे वाढलं का संसारामध्ये? संसारामध्ये प्रत्येक गोष्ट घ्यावीच लागते. 2 होते, दोघाचे 3 झाले, पुन्हा दप्तर घ्या. म्हणजे इच्छा वाटतात, आकांक्षा वाटतात. जिथं इच्छा वाटतात त्याला संसार म्हणायचं. ज्याला सर्व इच्छा संपून जातात तिथं परमार्थ म्हणायचं. मग आता यांना काही काळ होईना संसार थाटाचा आहे, अगस्त्य मुनी आणि माता लोपामुद्रा यांना. आणि मग आता त्याशिवाय पुत्र प्राप्ती होणार नाही. आणि मग आता ही महान पतिव्रता लोपामुद्रा यांची इच्छा आहे, संसार करायचा आहे, थोड्या वस्तू पाहिजे, ते हे पाहिजे, ते पाहिजे. आणि आता या ठिकाणी हे जे ऋषी आहेत ते एका जंगलामध्ये जातात की त्या ठिकाणी 3 राजाची भेट घेतात. 3 राजे. एक पहिला राजा श्रुतर्वा, त्याच्याकडे सांगितलं बाबा प्राप्त धन पाहिजे. मग ते म्हणलं नाही, कुठं आता तर कुठं राज्याची घडी बसली, कुठं काय, तिथं पण नाही. दुसरा राजा बृहनश्व आणि तिसरा द्रसदस्यू हा राजा. 3 राजे झाले. आणि मग हे राजा 3 जण कुठे जातात? हे 3 जण जातात आतापी आणि वातापी या भावाकडे. आणि आतापी हे नगर मणिपूर नगरामध्ये, त्या मणिपूरचे 2 राज्य आहेत. आतापी थोरला आहे आणि वातापी छोटा आहे. रावण कुंभकर्णाचा वध राम अवतार धारण करून भगवान परमेश्वरांनी संपवलं. तसं आतापी वातापीचा वध अगस्त्य मुनी कडूनच होणार होता, म्हणून अगस्त्य मुनीचा जन्म झालेला आहे. आणि आतापी वातापाने अनेक पिढ्यांना त्रास दिला होता, म्हणून पितरांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला त्यांचाही वध करावा लागेल. आणि त्यांचा वध करण्यासाठी मग तुम्ही जाणार आहेत कसं? मग तुम्हाला लग्न करावं लागेल. आणि मग लग्न केल्यानंतर तुम्ही साध्या वस्त्रामध्ये येणार आहेत. आणि मग पुन्हा लग्न केल्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती इच्छा, तर घर पाहिजे. मग तुमची धर्मपत्नी अनेक काही वस्तू मागेल काही क्षणापुरत्या, मग तुम्हाला तिकडं धनासाठी जावं लागेल. लक्ष द्या. ते तिथं 3 राजे जातात, आतापीकडे जातात. आणि आतापी त्याचंच नाव दुसरं इलवल आहे. आणि त्या इलवलाला सांगितलं जातं की अरे बाबा मला थोडं एक धन पाहिजे, जेणेकरून थोडं मला आश्रमाची चांगली उभारणी करायची आहे आणि मला गरजेपुरत्या काही वस्तू आणायच्या आहेत. आणि मग तेव्हा ती इच्छा प्रगट केली. पण धन देताना कसं धन दे? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, अगदी उत्तम धन दे. त्यांनी ते सांगितलं. आणि मग त्या इलवलानं काय केलं आहे? धन दिलेलं आहे. ते धन घेऊन पुन्हा आले आहेत. आणि मग अशा पद्धतीने चांगला स्वच्छ सुंदर असा मनोरम असा एक आश्रम तयार केला आहे. ग्रह उपयोगी अशा वस्तूमध्ये आणलेल्या आहेत. वस्तू आणल्या आणि बघता बघता या ठिकाणी काही दिवस जातात. आणि काही दिवस गेल्यानंतर या ठिकाणी त्यांना एक पुत्र संतान होतं. आणि जे पुत्र आहे मुलगा
तो मुलगा अगदी इतका सुंदर आहे आणि त्या मुलाचं नावही ठेवण्यात आलं आणि त्या मुलाचं नाव ठेवल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि अशा प्रमाणे या ठिकाणी आता पिकून धन आणल्यानंतर तो एक मुलगा झाला. आता मुलगा झाला, मुलगा सुद्धा लहानाचा मोठा जायला आहे आणि मग दृढच्युत असं त्या मुलाचं नाव ठेवलं. दृढच्युत असं त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे. आणि आता मात्र या ठिकाणी नंतर अगस्त्य मुनी आतापी वातापीकडे निघाले आहेत आणि त्या आतापी वाताप्यांचं युद्ध आहे. त्या वातापीचा आता या ठिकाणी वध आहे, त्यांचा शेवट आहे. तत्पूर्वी आपण अगस्त्य मुनीचा 1-2 मिनिट आपण जप करू आणि आतापी वाताप्यांचा सर्वनाश करू आणि तिथं कथा आपली विश्राम होईल. जय जय अगस्त्य मुनी, जय जय अगस्त्य मुनी, जय जय अगस्त्य मुनी, जय जय अगस्त्य मुनी. टाळी वाजवा. आणि आता या ठिकाणी दोघांना एक मुलगा झाला, त्याचं नाव दृढस्यू आहे, त्यांनाच ईदमहा असं पण म्हटलेलं आहे. आणि आता एक वेळची कथा आहे. हा जो आतापी आहे तपस्वी साधूकडे जातो आणि साधूकडे जाऊन तो म्हणतो मला इंद्रासारखा पुत्र पाहिजे. आता इंद्रासारखा म्हणल्यानंतर तो इंद्र बाजूला सारायचा, ह्याचा मुलगा तिथे बसवायचा. तपस्वी साधूने इन्कार दिला. साधू म्हणतात नाही नाही, शक्य नाही, इंद्रासारखा तुला मुलगा होईल असं आम्ही कधी तुला उशाप देणार नाही किंवा वर तुला देणार नाही. हे कसं असतंय, मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलहा हृदय क्रोध संयुक्तम धूर्त येव लक्षणम. काही माणसं अशी असतात मुखम पद्मदलाकारम, जो चेहरा असतो ना अगदी कमळासारखा असतो. मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलहा, वाणी कशी असते माहिती आहे का, पोटामध्ये खूप राग असतो. मात्र या ना, या आलात ना, बसा ना, बसा. मधुरा वाणी ओटी, जी मधुर मधुर बोलायचं. मग पुन्हा सांगतात सुभाषितकार, हृदय क्रोध संयुक्तम धूर्त येव लक्षणम. दिसायला चेहरा गुबगुबीत आहे, वाणी शीतळ आहे, पण अंतःकरणामध्ये क्रोधाग्नी आहे. गोड बोलून काम साधून घेणे. रामायणामधला प्रसंग म्हणलं तर कालनेमी, अशी कालनेमी सारखी काय माणसं असतात. असाच हो आतापी ऋषीकडे जातो, साधूकडे जातो
आणि इंद्रासारखा पुत्र मागतो आणि तो पुत्र दिला नाही. तेव्हापासून त्या भावाभावाने एक असं काम केलं की असं जायचं बरोच पशु पक्ष्याचं या ठिकाणी ते मांसाहार शिजवायचं, ते मांसाहार पण त्यांना वाढायचं चांगलं म्हणून, आणि ते भोजन करत आहे त्या भोजनाद्वारे पोटामध्ये आतापीनं जायचं, वातापीनं जायचं आणि मग आतापीनं बाहेरून आवाज द्यायचा. म्हणजे असे बरेच साधू मारले. आणि एक वेळचा प्रसंग आहे, या ठिकाणी स्वतः अगस्ती मुनी गेले आहेत आणि अगस्ती मुनी गेल्यानंतर ते 3 राजे आणखी बरोबर घेतलेत. 3 जण थोडं लांबच बसलेत, गेले या ठिकाणी आणि मग त्या तिघांना पाहिलं. मग तो आतापी वातापी त्यांना ते आदरानं बोलवून घेतात. त्या 3 साधूंना, ते मगाची तुम्हाला नावं सांगितली, ते 3 साधू आलेले आहेत आणि मग त्यांना भोजन बनवलं आणि आता ताट समोर ठेवलेलं आहे. ताट केव्हापासून पद्धत आहे बरं का, आपण असं ताटाभोवती पाणी का हे करतो. अगस्तीने काय केलं, ते ताट घेतलं आणि ताटाभोवती ते पाणी असं कमंडलू मधलं शिंपललं, कमंडलू मधलं, आणि मग भोजन केलं. आता हा जो आतापी आहे, त्या लहान भावास आतापी काय म्हणतो, लहान भावास बाहेर ये. पण तो कुठे गेला होता, त्या अन्नाद्वारे अगस्ती मुनीच्या पोटात. आणि हे तिघांना माहिती होतं. 3 जण भोजन म्हटलं ते आलेच नाहीत, ते लांबच उभं राहिले. आणि मग अगस्ती मुनी खूप जेवण केलं, खूप जेवण केलं. ते म्हणजे किती जेवण केलं, आता जो स्वयंपाक होतोय ना, सगळा स्वयंपाक अगस्ती मुनीच खाल्लाय त्यांनी. आणि त्या स्वयंपाकात कोण होतो मध्ये, आतापी. कोण होता, आताप होता. आणि मग वातापीने आवाज दिला, अय आतापी बाहेर ये, आतापी बाहेर ये. कारण ही शक्ती अगस्तीने ओळखली होती. आता ह्याला सहजासहजी बाहेर जाऊ द्यायचं नाही. अगस्ती मुनी काय केलं, अगस्ती मुनी काय केलं, वातापी जीर्णम, वातापी जीर्ण म्हणून पोटावर फक्त असं 1-2 हात फिरवला, वातापी जीर्णम. आणि तो मधीच संपला मध्ये तो. आणि या ठिकाणी हा आतापी आवाज येतो, वातापी मध्ये संपलेला आहे. त्याचं कारण आहे, आता ऋषी अगस्ती अंतःकरणामध्ये की अग्नी देवतेचं स्मरण करतात, वरुण देवतेचं स्मरण करतात आणि त्यांची जी एक शक्ती होती त्या शक्तीचं स्मरण करून त्याला मध्येच ठार मारतात. आणि जेव्हा बाहेर असा आतापी येत नाही, बाहेर तो राक्षस येत नाही म्हणल्यानंतर जो आवाज देणारा जो भाव आहे तो घाबरलेला आहे. आणि घाबरल्या अवस्थेमध्ये तेव्हा अगस्ती मुनी सांगतात, अरे तो कधीच आता येत नाही, आता कधी येत नाही. आतापी सूड बुद्धीने पाठीमाग लागतो. मोठा भाऊ जो आतापी पाठीमाग लागतो, वातापी संपून टाकलाय. अगस्ती मुनी पुढे पुढे पडत आहेत. आता पहा, आतापीचा वध करायचा आहे. वातापी पोटामध्ये जिरवला आहे, त्याला शस्त्रानं मारलेलं नाही, त्याला अस्त्रानं मारलेलं नाही, त्याला मंत्रानं मारलेलं नाही. त्याला ना अस्त्र, ना शस्त्र, ना मंत्र. मारलं कसं, काय नाही केलं, धावत 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 असा जो पळत येतो होता ना आतापी, फक्त अगस्ती मुनी लांब लांब नेलं आणि लांब नेलं, फक्त असं मागं वळून गेलं, पाहिलं, काय केलं, काय केलं, फक्त फुंकलं. आणि फुंकल्याबरोबर आतापी जागेवर त्या ठिकाणी मरून पडलेला आहे. बोला अगस्ती मुनी भगवान की जय. म्हणजे अगस्तीने त्यांच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये वातापी आणि आतापीला संपून टाकले आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जिथं आश्रम आहे तिथं आता अगस्ती मुनी येतात
आल्यानंतर सर्व घडलेला प्रसंग आपल्या त्या लोपामुद्रेला सांगतात. लोपामुद्रा मातेला खूप आनंद झालेला आहे आणि आता हे जे जंगल आहे साधू संतांना मोकळं झालेलं आहे. कारण साधूंचं तेच काम आहे, जे सर्व जीवसृष्टी आहेत त्यांना आनंदानं असं फिरण्यासाठी. अहो एक वाघ नाही, एक सिंह नाही, कुत्र नाही, मांजर नाही, जे दिसल ते प्राणी घे स्वयंपाकात, दिसल तो प्राणी घे स्वयंपाकात. मिळाला सण वाढ जीव, मिळाला सण वाढ जीव, जा पोटात फाड पोट ही बाहेर. हेच त्यांचं चालू होतं. काय काय माणसाला कामच नसतं, फक्त निंदा करणे. काय काय माणसाला काम असतं, काहीतरी खाऊ घालणे. अहो मोठमोठे गायक आहेत, ते आपले राम महाराज आहेत ना, राम महाराज, त्यांना पण कोणीतरी काहीतरी खाऊ घातलं. त्यांना मी म्हटलं, अहो महाराज का तुमचा आवाज आहे? अहो महाराज माझा आवाज आता एवढा आहे, पण मला एक 8-9 वर्षापूर्वी मला कोणीतरी काय खायला दिलं आणि काय हो माझा आवाजच गेला होता. पुन्हा औषध घेतलं, पुन्हा माझा पूर्वत आला. म्हणजे काय माणसं असतात महाराज, तसं ते आतापी यांचा तो वध केला आहे. आणि त्यांचा वध केल्याबरोबर आता मात्र या ठिकाणी योग्य धनाद्वारे या ठिकाणी निर्मित झाली आहे. त्या दोघांना पितृमुक्तीसाठी पुत्र झालेला आहे. आणि आता बघता बघता आता या ठिकाणी वाट अगस्ती मुनी पाहत आहेत. कोणाची? भगवान प्रभू रामचंद्राची. कारण भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म कधी, हे पहा रामायणामध्ये तुम्हाला ताडका माहिती आहे का? त्राटिका, त्राटिका कुणाला माहित नाही सांगा बरं तुम्ही? ताडका राक्षसी माहित नाही का कुणाला? रामायणामध्ये जेव्हा विश्वामित्रानं सांगितलं ही तुझी 2 मुलं मला यज्ञ रक्षणासाठी दे, का तर या ठिकाणी सुबाहू आणि मारीच आणि ताडका आम्हाला त्रास देत आहे. ही ताडका कोण होती? लक्ष द्या. ताडका पूर्वजन्मामध्ये यक्षिणी होती. ती अगस्त्य ऋषींना त्रास द्यायची. जिथं अगस्त्य आश्रम आहे तिथं अगस्त्य मुनीला ती त्रास द्यायची. मग अगस्त्य मुनी विचार केला, ही रोज रोज त्रास देते, तर आपण हिला काय करू, आता शाप देऊ. आणि मग तिला तो शाप दिला. आणि त्या ताडकाची यक्षिणी तिने अशी विनंती केली, मला उशाप कधी आहे? आणि मग अगस्त्य मुनी सांगितलं, तुला त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा जन्म घेतील, भगवान प्रभू वनवासाला येतील, विश्वामित्र यज्ञाचं रक्षण करतील, तेव्हा तुला पहिल्यांदा त्या ठिकाणी मोक्ष देतील. म्हणून भगवान परमात्म्याने पहिलं गिराईक ताडका नावाची राक्षसी संपून टाकलेली आहे. ही ताडका कोण होती? यक्षिणी. तिला त्रास कोणा दिला? अगस्त्य मुनींना. अशी अगस्त्य मुनीचं खूप सुंदर चरित्र आहे. आणि मग बघता बघता आता हे भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जातात. आणि वनवासाला गेल्यानंतर कोणी कुणाला काय दिलं तर अति महत्वाचं आहे. हे अगस्त्य मुनी जे आहेत, अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येतात. आश्रमामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर अगस्त्य मुनींना खूप असा आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये अगदी काही दिवस भगवान प्रभू रामचंद्र तिथे राहतात सुद्धा. आणि तिथं राहिल्यानंतर प्रथमतः भगवान परमात्मा सुतीक्ष्ण ऋषीकडे जातात. कारण सुतीक्ष्ण ऋषीने सांगितलं होतं, एक दिवस मी तुम्हाला भगवंताची भेट घालून देणार आहे. आणि मग भगवान प्रभू रामचंद्रला पहिला आनंद झाला, साष्टांग दंडवत घातला आणि पुढे निरोप दिलेला आहे. आणि निरोप दिल्यानंतर तेच पुढे येतात. आणि आल्यानंतर इतके आनंदामध्ये ते भजन करतात, इतकं भजन करतात, इतकं सुंदर भजन करतात. त्या भजनामध्ये स्वतः भगवान परमात्मा सुद्धा लीन झालेले आहेत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भीड़ पड़े जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ घर के जन में राम, रघुपति
आनंदामध्ये काही दिवस राहतात. त्या आनंदामध्ये सर्व ऋषी मुनी अगस्त्य मुनींचे शिष्यगण भरपूर आहेत. ते सर्वजण भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचा नामघोष करतात. आणि आता भगवान प्रभू रामचंद्र अगस्त्य मुनीच्या आश्रमातून निघाले आहेत. तो जो आश्रम आहे तो आश्रम म्हणजे जे आपण पुण्य जे अहिल्यादेवी नगर, अहमदनगरचं नाव बदललं अहिल्यादेवी नगर. खूप खूप आनंद झाला. आपण खरं लय भाग्यवान आहात बरं का. आपण इतके भाग्यवान आहोत. आपल्या बऱ्या लोकांनी संघर्ष केला पण त्यांना राम मंदिर झालेलं त्यांनी डोळ्यानं पाहिलं नाही. आपण पाहिलं. आपण भाग्यवान आहात. आणखी सांगू, असं वाटायचं प्रत्येकाला कधी एकदा धाराशिव बोर्डावर लागतंय की आपल्या समक्ष बोर्डावर धाराशिव नाव लागलं. मनाला मनस्वी आनंद प्राप्त झाला. असं वाटत होतं ज्या जिल्ह्यामध्ये माता अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या अहिल्या मातेच्या त्या शहराला अहमदनगर नाव आणि त्या दुष्टानं किती त्रास दिला आणि त्याला जे नाव झालं ना कोणचं, अहिल्यानगर. आणखी एक नाव बाकी आहे. आपण जे हैदराबाद म्हणतो ना त्या हैदराबादचं नाव आहे भाग्यनगर. त्याला बाकी आहे पण ते सुद्धा होणारच आहे. सर्व ते आपलंच आहे हो, सोडून द्या. आता जे बांधव आहेत मुस्लिम बांधव, मला त्यांचा राग येत नाही. आमच्या छत्रपतीच्या काळामध्ये सुद्धा तो दौलत खान असेल, मदारी मेहतर असेल, शिवरायांना किती त्यांनी असं सहकार्य केलं होतं. शिवरायांचं युद्ध एका विशिष्ट धर्मनीतीवर नव्हतं तर शिवरायांचं जे होतं ना, माणुसकीला जो काळीमा फासतो, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या माणसाबरोबर शिवरायांचं युद्ध होतं. हे आपण कधी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे दुष्ट आहेत, दुष्टाला संपवलं पाहिजे आणि त्यांनी संपवलं सुद्धा. म्हणून ते पुण्यश्लोक जे अहिल्यादेवी नगर आहे त्या ठिकाणी जो अंकोलेश्वर मंदिर आहे तिथं काही दिवस राहतात. तिथला खूप आहे. आता म्हणजे सांगण्यासाठी वेळ नका, आपण 2 दिवसाची कथा थोडी जागेवर लवकर आपण घेतलेली आहे, थोडे ऍडजस्ट करून. आणि मग तिथून ते निघाले. आता जात असताना या ठिकाणी अगस्त्य मुनी भगवान प्रभू रामचंद्रांना मंत्र देतात. तो मंत्र कोणता आहे? राक्षस मारण्याचा. त्या मंत्राचं नाव आहे आदित्य हृदय स्तोत्र. त्या आदित्य हृदय स्तोत्रामध्ये खूप काही मंत्र आहेत. ही 20 अगस्त्य मुनीने आणलेली आहे. 20 अगस्त्य मुनी आणलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की अगस्त्य मुनीमुळं आपण आज पाहतो. हल्ली 10% कीर्तनकार प्रत्येक कीर्तन करत असताना अगस्त्य मुनीचा अलीकडे ते उल्लेख करीत आहेत. कारण अगस्त्य मुनी ते कार्य तसं आहे. एक, अगस्त्य मुनी राक्षस मारण्याचा मंत्र भगवान प्रभू रामचंद्र देतात. 2, एका ओंजळीत समुद्र प्राशन करणारे अगस्त्य मुनी यांना भगवान प्रभू रामचंद्र राहण्याचं ठिकाण विचारतात. किती आश्चर्य आहे हो. जगाचा मालक एका ऋषींना राहण्याचं ठिकाण विचारतो. कारण जंगलामध्ये कुठं राहायचं हे फक्त ऋषींनाच माहिती असतं. म्हणून अगस्त्य मुनींना ते राहण्याचं ठिकाण विचारतात. तेव्हा अगस्त्य मुनी गोदावरीचं ठिकाण सांगतात आणि आणखी एक वस्तू देतात. बाण ठेवण्याचा जो भाता असतो तो भाता या ठिकाणी अगस्त्य मुनी देत आहेत. का? त्या भात्यामध्ये असा एक बाण काढला तर त्या भात्यामधला बाणच संपत नव्हता. असा जो भाता असतो तो अगस्त्य मुनी देतात. एक, भाता दिला. 2, राक्षस मारण्याचा मंत्र दिला. आणि 3, भगवान परमेश्वरी राहण्याचं ठिकाण विचारलं. ते म्हणजे गोदावरी पंचवटी ठिकाण सांगितलं आहे. आणि मग आता ते भगवान अगस्त्य मुनीचं दर्शन करतात आणि भगवान परमात्मा पंचवटी निघतात. भगवान परमात्म्यांना वनवासामध्ये कुणी काय काय दिलं? भरद्वाज मुनींना जाण्याचा रस्ता भगवान परमात्मा विचारतात. भरद्वाज मुनींना 1. 2, वाल्मिक मुनींना राहण्याचं ठिकाण विचारतात. एकाला जाण्याचा रस्ता, एकाला राहण्याचं ठिकाण. आणि अगस्त्य मुनींना राक्षस मारण्याचा मंत्र आणि राहण्याचं ठिकाण. म्हणजे ऋषी अगस्त्य मुनी यांची किती ताकद आहे हे आपण पाहिलं असेल. कारण ताकद जर पाहिजे असेल, अगस्त्याला प्रसन्न करून द्यायचं असेल तर हमने अंगन नहीं बुहारा कैसे आएंगे भगवान. आपल्या आज जे मलिनता आहे ही मलिनता आपण काढून टाकली पाहिजे.
ही मलिनता जोपर्यंत काढू शकत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं आपल्याला दर्शन होणार नाही. शबरीची कथा आहे, चित्रगंधाची कथा आहे, अशा अनेक कथा आहेत. आपल्या गोरोबा काकांची कथा आहे. आणि आपण हे गेले 6 दिवस आपण अगस्त्य मुनींचं चरित्र आपण श्रवण केलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यांचं चरित्र खूप खूप मोठं आहे. आपण ते आपल्या मुखानं सांगू शकत नाही, इतकं त्यांचं अगाध स्वरूपाचं आहे. तुमच्या फक्त ह्या डकवाडी क्षेत्रावर जर अगस्त्य मुनीचं चरित्र सांगायचं गेलं तर दररोज 2 तास असे 1 महिना लागेल. इथं गंगेचं वर्णन करत असताना ही गंगा कुठून आली, तो तुमचा पुढचा तो 12 8 तो कधीच आहे कुणाला माहिती. खूप आहे. जे संशोधन जर केलं तर इतिहासकारांचा डॉक्टरेट पदवी मिळणार आहे. म्हणजे इतकं खूप असं गूढ रहस्य या आपल्या गावामध्ये आहे. जाता जाता फक्त एकच सांगून जाईल की आपण अखंड अगस्त्य मुनींची सेवा करायची. अगस्त्य मुनीच्या सेवेनं काय प्राप्त नाही तर सर्व काही प्राप्त होतं. फक्त अगस्त्य मुनीकडे नकारात्मक मागू नका, सकारात्मक मागा. जर नकारात्मक वस्तू मागितली ह्याचं वाटोळं व्हावं तर ज्याचं वाटोळं व्हावं त्याच्यासाठी मागितलं ते आधी तुमचं वाटोळं करतील. त्यांच्याकडे एक मागा, माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्या शेजाऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या गल्लीतल्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या गावचं चांगलं झालं पाहिजे. मुनी माझ्यावर अखंड कृपा करा. ते कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आता जप चालू होईल. त्या जपामध्ये सर्वांनी आरत्या वगैरे हे करून समोर यायचं आहे. आरती होईल आणि या ठिकाणी कथेची समाप्ती होईल. ओम नमः शिवाय. 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 या कथेसाठी बऱ्याच कलाकारांनी योगदान दिलेलं आहे. आणि या 2-3 दिवस कारण कथेमध्ये श्री हरिभक्त पारायण बालाजी महाराज यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळं ते कथेमध्ये येऊ शकले नाही. कथेमध्ये बापू येऊ शकले नाही. म्हणून या ठिकाणी खूप साथ दिली. आपले अमोलजी महाराज आहेत, योगेशजी महाराज, गणेशजी महाराज. आणि डकवाडीला कथा ठेवायची म्हटलं की माझ्या हृदयामध्ये एक नाव असतं, ते म्हणजे लक्ष्मण दादा. सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आणि आणखी एक आहे, जेव्हा आम्ही इथं कथेसाठी आलो 5-6 दिवस इथं राहिलो किंवा आणखी 2 दिवस राहायचं आहे, तर आपल्या हिप्परगर भाऊ आहे का नाही, ते आमचे भाऊजी म्हणा काय हरकत नाही, तुमचे भाऊजी, माझे भाऊजी, खूप ताईंनी सेवा केली. माझा 4 दिवस आवाज बसला होता. गावाकडे सप्ताह आहे तिथं, पुन्हा इथं सप्ताह. तर ताईने गोड पाणी करून द्यायचं, हळदीचं हे करून द्यायचं, खूप सेवा केली. ताईबरोबर या डकवाडी क्षेत्राकडे अगस्तीला विनंती करतो, सगळ्या घरावर तुमची कृपादृष्टी असावी. खूप तुम्ही सेवा केली. आणि ज्यांनी कथा ऐकली मंडपामध्ये, मंडपाच्या बाहेर, किंवा ज्यांनी विचारलं अगं मला येणं झालं नाही ग, पण आज महाराजांनी कथेमध्ये काय सांगितलं, त्याही माऊलींना, त्याही माझ्या भावांना, इथून दादांना माझा साष्टांग प्रणिपात आहे. अगस्त्य मुनींना फक्त एक सांगतो की हा जो अखंड हरिनाम सप्ताह जो अच्छा उच्चांकपणे चाललेला आहे, या सप्त्याला कुणाची नजर लागता कामा नाही, नजर लागता कामा नाही. तुम्ही फक्त एकच करायचं, इथं जेवढे आहे तेवढ्याने मी सांगतो तेवढं तुम्ही करणार ना, करणार का? हात वरी करा. मी जे सांगतो ते करणार म्हणल्यानंतर माझ्या लक्षात आता मी तर फोटो काढून घेणार आहे. हा, तुम्ही फक्त एकच करायचं. आजपासून गावामध्ये जेव्हा सप्ताह आता पुढल्या वर्षी तर होणारच आहे, पण त्या सप्त्यामध्ये आमच्या मनातला
अद्वैत अभेद भाव जावा. आणि अगस्ती मुनी हा सप्ताह तुम्ही आमच्याकडून असाच करून घ्या, असं तुम्ही गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर बाल अबाल वृद्धांना तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. एवढंच फक्त रोज चिंतन करायचं. रोज एकदा उठलं की अगस्ती मुनी चिंतन करायचं. तुम्हाला दुसरी देवता नाही बरं का. अगस्ती मुनी म्हणजेच विठ्ठल, अगस्ती मुनी म्हणजेच राम, अगस्ती मुनी म्हणजेच आमचे ज्ञानोबराय, अगस्ती मुनी म्हणजे जगद्गुरु तुकोबराय, अगस्ती मुनी म्हणजेच आमचं सर्वस्व. जो अगस्ती मुनीचं दररोज नित्यनेमानं नाम घेतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कुठलीच वस्तू कमी पडत नाहीत का अगस्ती मुनीच्या नावामध्ये अपार शक्ती आहे. कथा संपलेली आहे. सर्वांनी अर्ध्या घेऊन पुढे या. स्वामी आगस्ती स्वामी आगस्ती